नमस्कार, सुस्वागतम. ऋतुरंग परिवाराचे अध्यक्ष श्री विजयजी संकलेच्या उपस्थित झालेले आहेत. नुकताच दिनांक 13, 14 आणि 15 फेब्रुवारी असे शुक्रवार ते रविवार अशा 3 दिवसीय ऋतुरंग उत्सव सुरू होणार आहे. तर आपण त्याबद्दल आपण त्यांना माहिती विचारूया. तर नाशिक रोडमध्ये जी सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी एक हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी सगळ्या कलाकारांना उपलब्ध झालेलं आहे. तर या 3 दिवसीय उत्सवाचा उद्देश काय सर? सर, गेली 25 वर्ष ऋतुरंग महोत्सव आणि आत्तापर्यंत ऋतुरंग उत्सव घेत गेलेला आहे. पूर्वी आम्ही नाशिक रोड कॉलेजला घ्यायचो. 12 वर्ष मोठ्या प्रमाणात उत्सव झाला आणि त्याच्यानंतर ते कोरोनाचे 2 वर्ष सोडले तर आम्ही रेग्युलरली छोट्या प्रमाणात आपल्या ऋतुरंग भवनमध्ये हा महोत्सव घेतो. आणि ह्याचा मूळ उद्देश तर आता सर्वांना माहिती आहे की ऋतुरंगची स्थापनातच मुळात सांस्कृतिक आणि कलाची जोपासना करणे आणि इथल्या लोकांना त्याचा आनंद मिळवून देणे हाच आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं ऋतुरंगच्या वेगवेगळे क्लासेस चालतात. आपल्या एम्पी थिएटर्स आहेत. त्या एम्पी थिएटरवर वेगवेगळे कार्यक्रम उपलब्ध होतात. अनेकांना त्याचं व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे. त्या दृष्टिकोनातनं दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी 13, 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी ऋतुरंग कला उत्सव साजरा होत आहे. माझी या सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की या उत्सवाचा त्यांनी अत्यंत मनापासून लाभ घ्यावा. खूप छान सर. कारण की रसिकांची जी आवड आहे ती लक्षात घेऊनच आपण आणि त्यांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारा असा हा उत्सव आहे. आणि या उत्सवाबद्दल आपण काही कार्यकारिणी आणि उत्सवाबद्दल 3 दिवसीय उत्सवाबद्दल माहिती द्या, सांगाल? सर, आपल्या उत्सवामध्ये ना बेसिकली 3 पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे प्रदर्शनाचा. प्रदर्शनामध्ये नाशिकच्या प्रख्यात चित्रकारांची चित्र, त्याच्यानंतर अनेक लोकांनी आपापली छंद जोपासलेली आहेत. त्याच्यापैकी दौत म्हणा किंवा घुबड म्हणा किंवा अजून जुने आडकित्ते, कुलपे असे अनेक छंदाचे विषय घेऊन एक पूर्ण दालन छंदाला प्रिय असलेल्या लोकांसाठी आपण ठेवलेलं आहे. आणि आपल्या नाशिक रोडचे आर्किटेक्ट संग्राम गोवर्धनेचं फोटो प्रदर्शन आपण आयोजित केलेलं आहे. संग्राम गोवर्धनेची अप्रतिम फोटोग्राफी असून त्यांच्या फोटोग्राफीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्या फोटोग्राफी प्रत्यक्ष बघण्याचा आणि त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा योग रसिक फोटोग्राफर आणि रसिक रसिकांना मिळणार आहे. त्यासोबत 13 तारखेला नाशिकचे प्रख्यात 8 डॉक्टर्स आहेत. त्या 8 डॉक्टरांसोबत अमोल पाळेकरांनी एक सुंदर कार्यक्रम बसवलेला आहे. आणि तो कार्यक्रम म्हणजे गाणी मनामनातली हा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रमाची सुरुवात होईल. 9 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल. दुसऱ्या दिवशी अनाहत म्हणून एक इन्स्ट्रुमेंटल फ्युजन आहे. ते पण नाशिकचे सुंदर इन्स्ट्रुमेंटल फ्युजन्सचा कार्यक्रम हा 14 तारखेला होईल. आणि 15 तारखेला आपला नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षीसुद्धा जीवन वैभव पुरस्कार देणार आहोत. क्या बात. हे 3रं वर्ष आहे जीवन वैभव पुरस्काराचं. पहिल्या वर्षी आपण सह्याद्रीचे फाउंडर्स विलासजी शिंदेंना उत्कृष्ट वैभव पुरस्कार दिला होता. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा सचिन जोशींना दिला होता. ह्यावेळेस हा पुरस्कार नाशिकचे प्रख्यात आर्किटेक्ट संजय पाटील यांना वास्तविक बघता अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे. म्हणजे त्यांना पारितोषिक देणं हा ऋतुरंग आपला स्वतःचा सन्मान समजतं. आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं ही भावना आमच्या दृष्टिकोनातून फार मोठी आहे. तर त्यांचा तो पुरस्कार आणि तन्वी अमित त्यांची मुलाखत घेणार आहेत. असा हा 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आहे. नाशिक रोडच्या परिसरातील सर्व रसिकांना माझी नम्र विनंती आहे की 13, 14 आणि 15 नक्की या उत्सवात सहभागी व्हा. उत्सव यशस्वी करण्यास आम्हाला सहकार्य करा. मोठ्या कलाकारांना आम्हाला खरंच नाशिकमध्ये जाण्या अशा ऐवजी आम्हाला नाशिक रोडमध्येच ही संधी उपलब्ध करून देत आहेत. आपण तुमचे खरंच मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. तर आपले नाशिक रोडमध्ये पण खूप कलाकार आहेत. तर अशा त्यांच्यासाठी आपण ज्या सांस्कृतिक चळवळ त्यांची वृद्धिंगत करण्यासाठी आपण स्थानिकांना हक्काचा वाव मिळावा, तर त्यासाठी आपण अधिक काय प्रयत्न करत आहोत? आपल्याकडे संगीतापासून नृत्यापासून सगळे क्लासेस चालतात. बेसिकली एक गोष्ट त्यानंतर आहे ना, आम्ही अनेक वेळा असं आव्हान करतो की नाशिक रोडमधील जे कलाकार आहेत
त्या कलाकारांना आपली कला सादर करायची असेल तर ऋतुरंगचे व्यासपीठ त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. अरे वा. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर किंवा 6:30 वाजेनंतर ऋतुरंगच्या कार्यालयामध्ये प्रकाश पाटील असो, माळीजी असो किंवा संतोष जोशी आहेत किंवा तन्वी अमित, कधीकधी मी पण तिथे उपस्थित असतो. सर्वांना विनंती आहे, या कधी या, ऋतुरंग तुमचंच आहे आणि तुम्ही त्याचा आनंद घ्यावा, ही सर्वांना नम्र विनंती. खूप छान सर. तर आता या 3 दिवस जो उत्सव होणार आहे या ठिकाणी संपन्न होणार आहे, तर त्या ठिकाणी आपण रसिक प्रेक्षकांना आपण काय सांगाल? तुमची रसिकता नक्कीच अधिक वृद्धिंगित होईल. तुम्ही या, त्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कलेचा, फोटोग्राफीचा, छंदाचा आणि अनेक चांगल्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. हा संपूर्ण कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे. अनेक असं कला वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेला असा हा उत्सव असणार आहे. कलाकारांना पण आपली कला सादर करण्यासाठी खूप छान संधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी आपण आपले मनपूर्वक हार्दिक आभार स्टुडिओच्या वतीने. यस, तुम्ही मला बोलवलं आणि आपण रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही एक संधी समजतो. धन्यवाद.